हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत, म्हणजे 5:30 तरी वाजले असतील. दिवसभर धावपळ इतकी असते की वेळेचं काही भानच राहत नाही. वाटतं की 5 वाजले आहेत, पण 5:30 वाजले असतात घडीमध्ये. तर आजचा वार आहे गुरुवार. तर मी आलेले किचनमध्ये खिचडीचा प्रसाद बनवण्यासाठी. तर इकडे अगोदर तांदूळ निवडून धुवून घेतलेले आहेत आणि बाकीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे. कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये घेतलं 2 ते 3 चमचे तेल, मोहरी जिरं टाकलेलं आहे, 2 तेजपत्ते टाकले आणि खूप सारा कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची टाकलेली आहे आणि इकडे 2 बटाटे साल काढून चिरून घेतलेले होते. म्हणजे या ताई आलेले, त्यांच्याशी बोलत बोलत इकडे माझी कामं सुरू होती. कारण निवांत बसून बोलायला आज ना थोडीशी धावपळ असते इव्हनिंगला. जसं प्रत्येक गुरुवारी दिनेशचे पप्पा 6 वाजता घरी येतात, म्हणजे 6-6:30 वाजेपर्यंत येतात. तर तोपर्यंत मला सगळी तयारी करून सगळं आवरून ठेवायचं असतं. कारण खूप घाईगडबड असते, आल्यानंतर धावपळ खूप करत असतात, त्यामुळे येईपर्यंत मी सगळी तयारी करते. तर इकडं कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची सगळं मी परतून घेतलेलं आहे. नंतर टाकले सुके मसाले, जसं हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि धुलेले तांदूळ फोडणीमध्ये टाकून मी थोडा वेळ परतून घेतलं, म्हणजे फोडणीचा टेस्ट छान येतो. नंतर टाकूया आता यामध्ये पाणी टाकून कुकरचं टोपण न लावता, म्हणजे फक्त ताट ठेवूनच मी हे मसाले भात बनवून घेणार आहे. कारण टोपण लावल्यानं मसाले भात तितका व्यवस्थित बनत नाही. सगळे मसाले एका साईडला होतात आणि 2 कलरचा भात होतो, म्हणून मी इकडं ताट ठेवून शिजवून घेणार आहे. चवीपुरतं मीठ टाकले, थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे वरून आणि छान परतून घेतलेले. आणि ताई पण आता जायला निघालेले आहेत, म्हणजे 1 तास झालेला येऊन. थोड्या वेळा मी बोलत बसलो, मग नंतर मी किचनमध्ये आले आणि त्या पण इथं जेवण बसलेले आहेत आणि आमची इकडं बोलणंही सुरू आहे, माझी कामही संग होत आहेत. आता म्हणत म्हणजे त्यांचं घर इथून खूप लांब आहे, म्हणजे जायला वेळ लागतो. आणि आता इव्हनिंगचे 6 वाजले आहेत, म्हणजे 6-6:30 वाजलेले आहेत. आता थोड्या वेळ दिनेशचे पप्पा पण येतील आणि ताई पण म्हणत आहेत की आता मी पण परत जाते, आणखीन 1 दिवस निवांत येईल. कारण ते आल्यानंतर असं झालं ना की मला व्यवस्थित त्यांच्याशी बसून बोलणं झालंच नाही. अशी धावपळ सुरू असते आपली. आणि गुरुवारी तर थोडीशी जास्त इव्हनिंगला प्रसाद वगैरे असतो. परत इकडे आरतीची तयारी मला करायची असते, यांच्यासाठी इकडे पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडं मसाले भात बनलेलाच आहे. तर शेवटला टोपण लावून 1 शिटी देऊन घेते आणि तोपर्यंत मी आरतीचं ताट पण इकडं रेडी करत आहे. तर या आरत्या मी सकाळीच घासलेल्या होत्या. तर यामध्ये मी वाती आणि तेल टाकून ठेवते. डब्यातलं तेल पण संपलेलं आहे, तेल पण काढायचं आहे मला. तर अधूनमधून ही किचनमध्ये छोटी मोठी कामं आपली चालतच असतात. परत जे दुपारी भांडी क्लीन झालेली होते ते सगळे मला रॅकला लावायचे. परत रात्रीचा स्वयंपाक असणार आहे. आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्यामध्ये तुमचे खूप छान असे कमेंट आले की ताई दिनेशला बघून खूप आनंद झाला, दिनेशला बघून खूप छान वाटलं. तर हो ताई, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आनंद झाले दिनेशला घरी बघून. तर त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमचे इतके सुंदर कमेंट असतात, माझ्या आनंदामध्ये तुम्ही आनंदी होता. तर इकडं बघू शकता आरतीचं ताट मी तयार केलेलं आहे आणि यामध्ये तेल पण टाकलेले, पण तेल डब्यातलं संपलेलं होतं, तर अगोदर तेल काढून घेतलं. आणि तिकडे साईबाबांच्या मंदिरला देण्यासाठी मी एका छोट्या डब्यामध्ये तेल, वाती, धूप हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. परत बाकीच्या सगळ्या आरत्यामध्ये वाती आणि तेल टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे दररोज लावण्यासाठी लागणारच आहे, म्हणून म्हटलं आज काढलेल्याच आहे सगळ्या आरत्या स्वच्छ करून. तर सगळ्यामध्येच वाती आणि तेल टाकून ठेवलेलं आहे. आणि इकडे धूप वगैरे सगळं मी काढून घेतलेलं आहे. आणि या तिळाच्या गोळ्या दिनेशनं खूप साऱ्या आणलेले, तर हे पण एका डब्यात मी भरून ठेवलं. आता असंच कवर ठेवलं तर तिकडे इकडं परत मुंग्या लाग हे सगळं होतं, म्हणून म्हटलं सगळं डब्यात भरून ठेवायचे. आणि समोर दिसल्यानं पण आपण खायला घेतो, कारण कवरमध्ये बांधून कुठेतरी आपण ठेवतो आणि नंतर आपल्याला ते आठवण पण राहणार नाही, म्हणून मी अशा डब्यात ठेवते की समोर दिसल्यामुळे मुले पण खातात आणि आपण पण खातो. आणि दिनेश आल्यामुळे ना घर भरून दिसत आहे, नाहीतरी कसं वाटत होतं ना, खूप सुनं मुलं बाळानंच आपलं घर भरून राहतं. आणि जेव्हा दीपक दिनेश घरी नसतात ना, खरंच खूप सुनं वाटतं मला. असं वाटतं की मी एकटीच असते, कोणीच नसतं असं वाटत असतं. कारण दिनेशचे पप्पा पण इतके बिझी असतात दिवसभर की वेळच नसतो, फक्त टिफिन न्यायला येणार आणि तेव्हा पण इतकी घाई असते ना त्यांना की येईपर्यंतच टिफिन मला भरून ठेवावं लागतं, टिफिन भरेपर्यंत घरी थांबत नाही आहेत, असं त्यांची धावपळ असते. तर असं इकडे प्रसादही मी देत आहे. तर हे कोल्हापूरून आणलेला प्रसाद आहे. तर सगळे लाडू वगैरे मी फोडून प्रसादामध्ये टाकले, पेढे टाकलेले आहेत. परत कलाकंद म्हणजे ते पण एक प्रसादामध्येच आणलेलं आहे, तर ते पण मी यामध्येच मिक्स केलेलं आहे. परत बताशे आहे, त्यामध्ये तिळाच्या गोळ्या टाकलेले आहेत, मुरमुरे आहेत, सगळं मिक्स केलं आणि कवरमध्ये मी पॅक करून ठेवलेलं आहे. परत आता इकडे खिचडीचा प्रसाद पण बनलेलाच आहे, ते पण एका डब्यामध्ये पॅक करते. धूप देत आहे, तोपर्यंत हे पण आलेले आहे. तर पाणी वगैरे दिलेलं आहे त्यांना, आता ते पटकन आंघोळ करून येतील, तोपर्यंत मी सगळीच तयारी करून घेते. साईबाबांच्या फोटोला फुलाचा हार, परत आरतीचं ताट मी अगोदरच तयार करून ठेवलेला आहे. परत इकडे काही कवर वगैरे आहेत, म्हणजे या कवरमध्येच सगळं आता पॅक करायचं आहे मला. आणि प्रसादाचा जो डब्बा
डब्बा असतो ना तो खूप गरम असतो, ते पण मी एका कवरमध्येच ठेवते आणि मग ते कवर उचलून तसंच पिशवीत ठेवते. म्हणजे ही सगळी तयारी करण्यामध्येच थोडासा वेळ जास्त जातो, कारण ही दिसायला खूप छोटी छोटी कामं आहेत पण खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. इकडं मी दस्ती हे सगळं एका कवरमध्ये ठेवलेलं आहे आणि सगळं उचलून एका पिशवीत ठेवते आणि एक पिशवी करते, कारण बाईकवर जायचं असतं आणि थोडं लांबवर जायचं आहे, गावाकडे जायचं असतं 8 किलोमीटर आणि एकतर संध्याकाळची वेळ असते, त्यामुळे ना अवघड सवड होऊ नये म्हणून सगळं मी व्यवस्थित पॅक करून देते. आता यांचं आवरत आहे तोपर्यंत मी इकडे साईबाबांच्या फोटोला फुलाचा हार वाहते आणि आरत्या प्रज्वलित करून घेते, धूप लावून घेते, तुळशीला दिवा लावून येते. म्हणजे आता संध्याकाळ झालेलीच आहे, म्हणजे आता दिवस मोठा झालेला आहे ना, त्यामुळे 7 वाजेपर्यंत अंधार पडत नाही. असं वाटतं की आता तर आणखीन दिवस आहे, 7 वाजल्यानंतरही असं वाटतं. तरी पण वेळेला महत्त्व, 6-6:30 वाजल्यानंतर मी दिवा लावत असते, पण बाहेर एकदम उजेड असतो ना, त्यामुळे इतक्या लवकर लावलेला नव्हता. तर इकडं धूप लावलेले आहे आणि अगोदर मी तुळशीला दिवा लावून येते. बाहेरच्या लाईटा सगळ्या ऑन केलेल्या आहेत आणि इकडं जे प्रसाद बनवून ठेवलेला आहे ते पण मी डब्यात भरत आहे. तर ही सगळी तयारी झालेली आहे. तोपर्यंत यांचं पण आवरलेलं आहे. आता अगोदर आरती करून घेऊ आणि मग मी स्वयंपाक करायला सुरुवात करते. दिनेश गेलेलं आहे गॅरेजला आणि दररोज कसं अगोदर कुणाचं जेवण व्हायचं नंतर कुणाचं, म्हणजे दिनेशचं बाबांचं जेवण अगोदर व्हायचं दररोज, पण गुरुवारी ना हे पण लवकर येतात घरी, त्यामुळे सगळ्यांचं जेवण एकत्र होतं आणि थोडंसं लवकर होतं. म्हणजे 8:30-9 वाजेपर्यंत आमचं जेवण होतं आज आणि थोडंसं लवकरच माझी संध्याकाळची कामं पण आवरतात. तर इकडं प्रसाद वगैरे सगळं जी पूजेची सामग्री आहे सगळं मी पिशवीमध्ये पॅक केलेले आहे आणि पूजासाठी इकडं मी प्रसाद देत आहे. लाडू दिलेले आहेत आणि जे क्लॅचर आणलेले होते, बांगड्या आणलेल्या होत्या, म्हणजे सगळ्यांनाच आणलेलं आहे दिनेश, मला, वेदिकाला, पूजाला. तर पूजाला आणि वेदिकाला बांगड्या, क्लॅचर, परत प्रसाद वगैरे सगळं दिलेलं आहे आणि एक ही भगवी दस्ती तिला पाहिजे होती, तर हे पण मी तिला दिलेलं आहे. म्हणजे अगोदर जेव्हा पूजा आलेली होती तेव्हा म्हणत होती की ताई मला एक दस्ती दे भगवी, पण ती जात वेळेस ना अशी घाई झाली की मला लक्षातच राहिले नाही, तर आज मी प्रसादासोबत दिलेलं आहे ते पण. तर आमची आरती वगैरे झालेली आहे. आता हे कापूर वाळत आहेत आणि बाहेर जे साईबाबांचे फोटो वगैरे लावलेले आहेत ना तिथं पण आरती करून पाया पडून आलेले आहेत. तर अगोदर मी पटकन चहा ठेवते यांच्यासाठी, तरी पण म्हणत आहेत गरमी खूप आहे त्यामुळे चहा वगैरे नको. तर कलिंगड चिरून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये, तर म्हणत ते थोडंसं खाऊन घ्या, पण लेट खूप झालेलं आहे. तर म्हणत आहेत काहीच खाणं पिणं आता काही नको, लेट झालेलं आहे, मला फक्त पाणी दे. तर थंड पाणी इकडं घेतलेलं आहे, कारण गरमी इतकी आहे की असं नॉर्मल पाणीसुद्धा प्यायला जात नाही आहे. थोडंसं थंड पाणी असलं तर छान वाटत आहे. आणि चहा तरी आजकाल पिणं बंद झालेले, कोणी चहा पित नाही घरामध्ये. मी पण जास्त चहा पिणं म्हणजे बंदच केलेलं आहे, आजकाल चहा नाही आहे. तर यांना फक्त पाणी दिलेलं आहे. आता हे गेलेले आहे साईबाबांच्या मंदिरात. आता जोपर्यंत येतात तोपर्यंत मी भाजी बनवते. तर आज मी दोडक्याची भाजी बनवते. खूप दिवसाच्या नंतर भाजी बनत आहे, म्हणजे अगोदर तुम्ही बघत होता 2-3 दिवसाला एक वेळा भाजी बनायची, पण यावेळेस खूप दिवसाच्या नंतर मी दोडक्याची भाजी बनवत आहे. तसं विचार केला की आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवूया. तुम्ही म्हणत होता ते आता दिनेश आलेला आहे, दररोज एक रेसिपी बनेल. तर हो, दररोज एक रेसिपी त्याच्या आवडीची मी बनवणार आहे. पण आता संध्याकाळची वेळ आहे आणि लेट झालेला होता थोडा, मी म्हटलं आता आज दोडक्याचीच भाजी बनवूया. तशी तर ही भाजी पण सगळ्यांना खूप आवडते. तर दोडके इकडं मी खिसून चिरून घेतलेले आहेत, म्हणजे साल काढून चिरून घेतलेले आहे, छोट्या छोट्या फोडी करून. खूप सारे कांदे चिरून घेतले आणि इकडं फोडणी टाकलेली आहे भाजीला. मी मसाले टाकलेले आहेत, परतून घेतल्यानंतर दोडक्याच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि थोडा वेळ परतून घेतलं फोडणीमध्ये आणि नंतर पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. मिक्स करून भाजी झाकून ठेवलेली आहे. संग भाकरीही बनलेल्या आहेत, मस्त अशी दोडक्याची भाजी, ज्वारीच्या भाकरी आणि मसाले भात, आणि मी पांढरा भात पण बनवलेला आहे आणि मस्त अशी दोडक्याची भाजी बनलेली आहे. कैरीची चटणी पण संपलेली थोडीशी होती, तितकी मी वाढलेली आहे. तर आता उद्या वाटणार आहे. परत जे प्रसाद आणलेला होता लाडू वगैरे, आज गुरुवार असल्यामुळे कोणी खायला घेतलेलं नाही आहे, तर इकडे मी प्रसाद पण दिलेला आहे, लाडू, पेढा आणि जे कलाकंद आणलेले ते पण दिलेलं आहे आणि सोबत ताक. तसं तर संध्याकाळी ताक पिऊ नये, पण आमच्या इथं सगळेजण पितात आणि मी दिलेलं आहे. तर हीच होती आजची रात्रीची जेवण थाळी. तर या सगळेजण जेवण करायला, तर रात्री जेवण खाणं सगळ्यांचं झालं. बाकीची सगळी कामं आवरूनच मी झोपलेली होती, पण रात्री थोडंसं लवकरच झालं होतं. दररोज खूप लेट होतो मला, पण गुरुवारी थोडंसं लवकरच आवरलं जातं सगळं, कारण लवकर येतात सगळे घरी, त्यांचा वेट करण्यामध्येच लेट होतो मला. तर असो, कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार शुक्रवार आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवत आहे रव्याचे आपे. म्हणजे आपे झटपट बनतात, म्हणजे विचार करा आणि बनवा. नाहीतरी आपण जेव्हा मिक्स डाळ तांदळाचे आपे बनवायचे तर एक दिवसा अगोदर त्याची तयारी सुरू असते, म्हणजे त्याची प्रोसेसिंग सुरू होते. पण काल मी काही तयारी वगैरे केलेली नव्हती, म्हणून मी इकडं रव्याचेच आपे आज बनवत आहे. तर 2 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि सुपात घेऊन मी घोळून घेतलं, म्हणजे किडे वगैरे झालेत का ते बघितलं मी, कारण रवा भाजून ठेवलेला नाही आहे मी आणि
आपे बनवण्यासाठी आपल्याला असाच रवा पाहिजे, म्हणजे भाजलेला रवा घ्यायचा नाही. तर इकडे रवा मी 2 वाटी घेतलेला या वाटीनं. आता याच वाटीने 1 वाटी मी ताजं फ्रेश दही घेतलेलं आहे. दही जास्त आंबट असला नाही पाहिजे, ताजं फ्रेश दही आहे. आता याच वाटीनं 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. एकदम करेक्ट मेजरमेंट आहे, एकदम परफेक्ट हे आपे बनून तयार होतात. 2 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. छान मिक्स केलं. आता टाकूयात चवीपुरतं मीठ आणि अर्धा तास हे बॅटर झाकून ठेवायचं आहे आपल्याला. जोपर्यंत बॅटर रेस्ट घेतं तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते. आणि दिनेश आणखीन उठलेला नाही, 2-3 वेळा आवाज दिलेला आहे त्याला मी. तसं तर 2-3 दिवस त्याची खूप धावपळ झालेली आहे, त्यामुळे झोपलेला निवांत. तर म्हटलं काहीतरी मदत कर, थोडासा मला लेट होतो. सकाळी ना धावपळ असते ना, सगळं आवरायचं असतं, त्यामध्ये थोडासा लेट होतो. आणि असं नाही की आपे बनवले तर सगळ्याचं होईल यामध्ये. बाबांना वेगळा स्वयंपाक करावाच लागतो आणि परत दुपारी टिफिन द्यायला पण करावंच लागतं मला. त्यामुळे म्हणलं संग स्वयंपाकी करायचं आणि इकडं आपे वगैरे म्हणजे जी नाश्त्याची तयारी आहे ते पण करायची. तर बॅटर बनवून झाकून ठेवलेलं आहे मी. आता इकडं माझ्यासाठी बनत आहे डिकाशन चहा. सकाळी यांच्यासाठी दुधाचा चहा बनलेला आहे, फक्त माझ्यासाठी मी इकडे डिकाशन चहा बनवून घेत आहे. आणि जी रात्री भांडी क्लीन झालेली ते पण मी इकडे संग रॅकला लावत आहे. संग किचनची कामं होतात, एक करत बसतो ना, खूप लेट होतो. त्यामुळे संग कामं करत राहायची. काही डबे रिकामी झाले होते ते पण मी रात्री घासलेले होते, ते पण मी लावून ठेवलेले आहेत. म्हणजे दिनेश काही डबे घेऊन आलेले आहे. तिकडे मी रेसिपी वगैरे पॅक करून दिलेले होते, बिस्किट वगैरे बनलेले होते दिनेशला देण्यासाठी. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर सगळे डबे घेऊन आलेले आहे, ते सगळे डबे मी घासून ठेवलेले आहेत. आणि इकडे चहा पण बनलेला आहे. आता अगोदर मी इकडे डाळ ठेवते, म्हणजे डाळ शिजत ठेवते. काही रेसिपी बनवा, काही पंचपक्वान बनवा, वरण हे बनणारच बनणार. आणि इकडे थोडेसे मसूर आहेत, म्हणजे अख्खा मसूर आहे हे मसूर मी भिजत घालत आहे. म्हणजे रात्री याची भाजी बनणार किंवा उद्या वरण बनवलं तरी पण चालतं. म्हणजे तूर डाळीचं वरण मी बनवते, पण ते मला खूप आवडतं, पण पीठ जास्त होतं त्यामुळे मी खात नाही. तुम्ही पण म्हणतात आहे तूर डाळ खाऊ नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. त्यामुळे मी म्हणलं आज उद्या मसुरीच्या म्हणजे हे अख्खा मसूर जे आहे ना त्याचं वरण बनवून, हे पण वरण खूप छान बनतं. तर मसूर इकडे मी भिजत घालून ठेवलेले आहेत. संग चहा पण घेतला. आणि आमचे राजकुमार उठून आलेले आहेत आता किचनमध्ये. आणि मी इथं खूप सारे कांदे दिले आहेत त्याला. तर इकडं कांदे चिरण्याचं काम होत आहे, रडत खूप जास्त डोळ्याला पाणी, तर कांदा खूप रडवायचं काम करतं. तर इकडे दिनेश कांदे चिरत आहे आणि इकडे मी बदाम जे आहेत ना ते साल काढून दिनेशला खाऊ घालत आहे. मी नाही खात, कारण तुम्ही म्हणत होता की बदामामुळेही पित्त होतं. मला अगोदर माहिती नव्हतं, मी खूप सारे बदाम खाल्लेले होते 4 दिवसामध्ये, पण आता मी बदाम खाण्याच्या बंदच केलेलं आहे. इकडे दिनेशला यांना सगळ्यांना देत असते. तर इकडे दिनेशला मी बदाम खाऊ घालत आहे, कारण दिनेश लागलेले इकडे कांद्या चिरण्याच्या कामामध्ये. आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, हे सगळं चॉपरला चॉप करून घ्यायचं आहे. आणि संग चटणीची पण तयारी करायची. इकडे भातही बनवून ठेवला, डाळ शिजलेली आहे, वरण भात, आपे, ताज्या नारळाची चटणी हे सगळं बनणार आहे. तर त्याच्या हिशोबाने सगळी तयारी मी करत आहे. कोथिंबीर आणून खूप दिवस झाले त्यामुळे कलर चेंज झालेला आहे, तर मला सगळी कोथिंबीर संपवायची. तर आपे वगैरे मी कशा पद्धतीनं बनवले नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता याचसोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इकडे चटणीची तयारी मी करून घेतलेली आहे, म्हणजे हिरव्या मिरच्या भाज्या ठेवलेल्या आहेत आणि हे ताजं नारळ घेतलेलं आहे मी. तसं तर आता नारळ खूप सारं आहे घरामध्ये. तर म्हटलं हे जे काल नारळ पिण्यासाठी आणलेलं होतं ना त्यामध्ये निघालेलं होतं, कवळं नारळ आहे, तर तेच मी घेतलेलं आहे. आणि इकडे दिनेश तोपर्यंत हे सगळं चॉपरला चॉप करून दिलेलं आहे आणि तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेतली. बाय बाय.